सह्याद्रीच्या या उंच कड्यांमध्ये एक असा किल्ला उभा आहे ज्याने इतिहासाची दिशा बदलली. रामसेज किल्ला, नाशिकजवळ उभा असलेला शौर्य आणि बलिदानाचं अमर प्रतीक असलेला. ही कथा आहे रामसेज किल्ल्याच्या लढाईची, जिथे संख्येपेक्षा जास्त धैर्य जिंकलं. छत्रपती शिवाजी महाराजांच्या निधनानंतर दख्खनचं राजकारण बदलत होतं. मुघल बादशाह औरंगजेबला वाटलं होतं आता मराठ्यांची ताकद संपेल. शिवाजी महाराज गेले होते, पण त्यांचं स्वप्न स्वराज्य अजूनही जिवंत होतं. हजारो सैनिक, तोफा आणि हत्ती घेऊन मुघल सैन्य दख्खनाकडे सरसावलं. रामसेज किल्ला लहान होता, पण त्याची मोक्याची जागा खूप महत्त्वाची होती. सन 1682 मुघल सैन्य रामसेजच्या पायथ्याशी येऊन ठेपलं. किल्ल्याच्या आत होते मोजके मराठी मावळे, पण त्यांचा निर्धार अढळ होता. त्यांचं नेतृत्व करत होते वीर सरदार सूर्याजी काकडे आणि मानाजी मोरे. तोफांची गर्जना झाली आणि रामसेजवर युद्ध पेटलं. प्रत्येक कडा, प्रत्येक तटबंदी मराठ्यांचं शस्त्रबंदी. रात्री लांब होत्या, पण पहारा कधीही ढासळला नाही. दिवस आठवड्यात बदलले, आठवडे महिन्यात, पण रामसेज अजूनही अभेद्य राहिला. औरंगजेब चकित झाला होता. एवढासा किल्ला त्याच्या प्रचंड सैन्याला कसा रोखतोय? मग आला पावसाळा. पावसाने मुघल सैन्याच्या अडचणी वाढवल्या. बाहेरून मराठा तुकड्या मुघल रसद मार्गांवर सतत हल्ले करत होत्या. अखेर थकून नामोहरम होऊन मुघल सैन्याला माघार घ्यावी लागली. रामसेज जिंकला होता, फक्त लढाई नाही तर स्वाभिमान आहे. या विजयाने सिद्ध झालं स्वराज्य अजूनही जिवंत आहे. आज रामसेज किल्ला शांत उभा आहे. हा किल्ला दगडांचा नाही, तो धैर्य आणि बलिदानाचा आहे. जय भवानी, जय